ए कमळे, आली आली. काय करू राहिली? हेच आवरा सावं, दुसरं काय करणार आहे? काय म्हणता हो? बैस ना गं, काय तू सारखी कामातच बिझी राहते काय? माझं घरातलं पण ते आवरावं लागतं. एक तर मला आहे ना, तुला सोडून कुठे जाऊच वाटत नाही. हा माहिती मला. काय? सांगायची गरज आहे का? नाही सांगतो असं. तू जेवली का? कसं काय जेवण? मी तुमच्या सोबतच जेवते ना. ते काय आपण दोघं बरोबर जेवतो म्हणा. हा काय होते कानातले हे ठेवून दिले ते कधी आणायचे सोडून? हा ते आणतो ना. कधी आणणार आहे? माझं जातं ना, त्याला काय आणायला? नको जाऊ द्या, तुम्हाला टेन्शन असेल तर. नाही मला ते मग ते काय असं कानात नाही तर गोड दिसत नाही ना तू. माहिती आणि मला मग? सांगायची गरज हा. नव्हती. मग ते घेऊन येतो आज मी. हा जातो घेऊन येतो. जास्त दगदग नका करू तुम्ही. आता बद्दल टेन्शन असेल ना तर काय सोडून मी नाही आणलं तरी मला काय चालेल. टेन्शन नाही. हा. मला कुठलंच काही टेन्शन नाही. मला माहिती तुम्ही माझ्यासाठी किती टेन्शन घेतात. हा हा कारण तू मला ऐक, आपल्याला काय दोघा पुरतंच करायचं आहे. तुला जे लागलं ते मी पुरतोय. माहिती. काही टेन्शन नाही असं. तुमचे डोळे तपासायला जायचं होतं. हां डोळे तपासायला जायचं होतं म्हणे तुम्ही. काय झालं? दुखत होतं तुमचं काय झालंय? हा दुखत होतं हा. ना, तर मी सकाळी फोन केला डॉक्टरला. हा. तर डॉक्टर नाही, असं. ते ओपीडी त्यांची आज नाशिकला आहे ना. हा हा मग ते म्हणा उद्या येईल म्हणा मी 11 वाजता, मग तेव्हा या म्हणते. तुम्ही पहिले डोळे तपासून घ्या हा ना, बरं. दिसायला आता कमी पडत सुटला. तेच तर. हम्म. ती उठलं सुटलं ती बाम लावता, मलाही करमत नाही आहो ती उठलं सुटलं बाम. तुम्हाला तकलीफ होईल असं राहूच नका बरं तुम्ही. बरं चालेल. हा तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय झालं, तुम्हाला किती जीव खालीवर होऊन जातो मग. नाही होत आहे ना बरोबर. मग. आणि तू आता ते रात्री किती तापली. हां मला अजिबात रात्रभर झोप नाही आली माहिती आहे का? हां का बरं? मग मी तोही काळजी करायचो माहिती आहे का? हां मला नाही कळालं. अगं तू तापली होती ना, ताप आलता ना तुला हा परवाच्या रात्रीला. हा. ते म्हटलं आता काय करावं. ते आता रानात गेल्यावर थोडंफार ऊन लागणारच आहे. मग तुम्ही म्हणा झोपा म्हणा गपचीप, काही नाही टेन्शन. येतोय ताप, आता उन्हात गेलते म्हणा मी, त्यांना मग ऊन लागलं म्हणा मला. मग ते काय म्हणलं, मग मला झोपायची आहे ना रात्री माहिती आहे का? लय जीव येईल तुमचा. मग जीवन म्हणजे काय? एवढा जीव घालू नका नाही तर मरून जाईल मी. हा हा असं राहतं. लोकं म्हणतात, जीव घातला की माणूस मरत. अगं नवरा बायकोचा जीव राहतो एकूणार आहे हो. हां तिसरा माणूस कोणी आहे का आपल्यात? सांग बरं. हां ऐका ना, हां बोल. खरंच तुम्ही तर म्हणजे तोंडा पुरतं नाही बोलत बरं का. नशिबानेच भेटले. हो नशिबानेच भेटले. आणि तुला सांगायचं, तसं- तू मला अशी नशिबान भेटली तर मला कुठलंच काही कमी पडत नाही. हा ना. हा तो पाय गुणधर्मच लय भारी भेटला मला. अहो तुम्ही चालून लक्ष्मी भेटली मला चालून. गंगे म्हणत होती म्हणे, बाई तुझा नवरा कसा आहे म्हणे. लगेच तुझा भाऊ बिमार पडला तुला तो नवऱ्यानं 10,000 रुपये पाठवले. म्हटलं तुला कोण सांगितलं? म्हणे अगं मी चोरून ऐकत होते म्हणे. हा ना? हा का? म्हटलं चोरून बी ऐकते का? मग तुला सांगू का, खरं तुमची जोडी पाहिली ना म्हणे की मला तर असं कुठेतरी जळणच होती. म्हटलं कसं का? हा. म्हणे किती एकूण एकाचं म्हणजे एकूण एका जीव आहे म्हणे तुमचा, प्रत्येक गोष्ट हळून मिळून करता म्हणे. हा तुझा नवरा जातो म्हणे बाहेर तर काही खायला घेऊन येतो. म्हटलं का तुझा नवरा नाही आणत का? तिचा नवरा नाही काही. हा माझ्या नवऱ्यानं कधी आणायचं म्हणे बाई. म्हटलंय बाई असं काय बोल नको नजर लावू आणि आम्हाला. तिचा नवरा हानीत लय हा ना, लय हानीत भांडणं चालूच राहतात त्याची. सारखे भांडणं. आपलं लग्न झालं मग कधी भांडणं झाले का आपले? नाही. आणि मग तूही चुकत नाही मी चुकत नाही असं. समजून घेणं हेच तर महत्वाचं असतं ना. बरं मी काय म्हणतो ऐक ना, हा मी सिन्नरला जाऊन येऊ का? मग तवाला ते कानातले घेऊन येतो. सिन्नरला जाऊन येता? हा तरी किती उशीर होईल तुम्हाला यायला? काय नाही 2-3 तास लागतील येऊन जाऊन. एवढे लवकर सिन्नर वरून 2-3 अरे मग त्या दुकानदारा काय गर्दी किती राहते. तुम्ही गाडी आरामात चालवा जा. नाही लय fast मी ना जाता. गाडी नेत नाही. हा. गाडी नेत नाही मी, वाटलंच आहे ना एखाद्याला हात देऊन जातो गाडीला. चालेल ना, चालेल काय. हा मग मी जातो. मग तू कर आराम, जेवण बिवण करून घे. काय खाऊन घेसाल ना रस्त्यात? नाही तू नको बाई काळजी करू. मी वाटलं घरी येईल जेवायला. हा मग म्हणतात काहीतरी खाऊन घे. अरे मला आहे ना तो शिवाय जेवण जात नाही. ऐकत आहे, मी डायरेक्ट घरीच येतो जेवायला. मग तुम्ही जे खाल्लं ना त्यातला अर्ध मला घेऊन यायचा. आणि ते आणताच तुम्ही मला माहिती. अगं मला एकट्याला तिथे खावत नाही का, तू चालती. नको तुम्हीच जाऊन या. मग मी तेच म्हणतोय, वाटलं तुला तिकून काय आणू सांग. नाही तुम्ही जे खासाल ते घेऊन या. बरं चालेल मी घेऊन येतो. हा म्हणजे मग मला कळाल ना तुम्ही काहीतरी खाल्लं म्हणून. हा हा हो ना. चालेल मग तुलाही घेऊन येतो. हा. हा हो. तवर तू आवरून टावरून आराम कर. हा हो हो चालेल. आरामात जा. हा लवकर या. बाई लवकर आले पाहिजे. मला बी घरी करमत नाही, बाहेर गेले कुठे की. लय काळजी करता बाई ते. नशिबाने मी की काळजी करणारा नवरा भेटलाय मला. चला आवरून घेते.
कमळे ए कमळे. बाई आता कोण आलं? अगं काय करू राहिली? बाई ग काजल आली? मग आली म्हणजे दिसत नाही का तुला? कमाय भूत आले काय? काय करते का? अगं काय नाही, आवरत होते घरातली कामं. कामाचं आवडते बाय. भाऊजी भाऊजी अगं ते गेले सिन्नरला. माझे ते कानातले ठेवले होते मी अगं अशीच कामासाठी. मग ते म्हणे सोडून आणतो. ओ गो बाय बाय हा. बाय बाय बाय. लय जीव बाय बाय भाऊजीचा. मग बरं आहे पण एक- जीव. हा. किती जीव लावता तुला माहिती चांगले ना? चांगले बाई. असंच राहायचं गुण्या गोविंदानी. पण कधी कधी भांडणाचा आवाज येतो ना मग वाईट वाटत. बाई तुझं काय डोकं फिरलं का? आमचे कधी भांडणं होता? भांडण नाही का म्हणजे मग ते असं हसत हसत होते ना. जोर जोर चेष्टा मस्करी. अगं टीव्हीचा आवाज असेल. आमचं अजूनही भांडण नाहीये. नाही का? नाही ते तुमचेच भांडणं चालू राहतं बाई नेहमी. माझी काय नाही. भणभण करता ग तुम्ही? माझं कुठे भांडण दिसलंय? मा ती मंगी करती. मंगीचे राहता का तुझे राहता? माझी काल राहील मंगीच्या घरातून मला बी तिचाच आवाज आला. मला वाटलं तुझाच आहे का काय असा आवाज आला. काय बनवलं आज? आज मी खीरपुरी बनवली. बाय 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 बाय. आज काय लग्नाचा वाढदिवस आहे नाही काय? ग माझ्या नवऱ्याला खायची वाटते मग मी बनवते. आमचं असं कधी असं नसतं की सण आहे का कोणाचा वाढदिवस आहे. याच्यामुळे असं आम्ही आता असं तिथे नाही काय ठेवत राहिलं नाही बा. सणालाच खीरपुरी बनवलं श्रीखंडपुरी बनवलं. खाऊशी वाटली माणसं बनवली. काय वाटत भजी काढूशी वाटले खाऊन घेतं. कुरडई काय वाटत ते. पण तेच मग तर. विचारलं मी आज काय बनवलं. लग्न. तेच खीरपुरीच. मग आता जेवायला यावं लागेल बाई. बाई ये ना. तुला कधी नाही म्हणजे म्हणलंय का? तू तर काय बोलवीत नाही मीच बोलू राहिले. आम्ही का जेवायला तुला चल नको 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 बाई. चल जेवण कर ना. नको ग जेवायचं नाही. असं विचारलं खरंच खीरपुरी वास येतोय म्हणा. येतोय ना? एक काम कर तुमचे जेवण झाले का उरली तर मग वाटीभर ठेवू मला. बाई ग उरली तर कशाला आता घेऊन जा. आमची जेवणात आम्ही कधी खातो ग घेऊन जा. नको बाई. हा. ते अजून पाहून मावा भाऊजी नाही घरी आले जेवण नाही मी त्याच्या आधीच घेऊन जाऊ. अगं ते गेलेत बहिणा पण माझा जीवच नाही लागत अगं काय म्हणजे असं एक कसं? काम करायचं तू यायचं ना चक्कर मारून. स्वयंपाक पाणी तर झालेलाच होता. मग त्यांच्या बरोबर का नाही गेली? ते बोलले ते मला म्हणे चाल म्हणे. पण म्हटलं जाऊ द्या कशाला हा रिकामत. का? अगं ते मी असले ना सोबत की तुला ऊन लागल ते डोक्यावर पदर घे तू हेच खाते का तू बाया. तेच खाते का असं चालू राहतं लईच त्यांचं. काळजी आणि बाई जर आरामाने चाल ठेस लागल इथे रोख लक्ष असतं त्याचं. म्हटलं जाऊ द्यायला कशाला. लक्ष राहतं म्हणजे जीव आहे म्हणून लक्ष ठेवी त्या शेजारच्या बाईवर ठेवणार आहे का माझ्यावर ठेवणार आहे? मग जीवच सांगते मग तुला. असं नाही जीव लावित ना त्यालाच आपला माणूस बोलत. हो. आणि त्यालाच एवढा विचार करतो त्याच्याबद्दल. नाही तर काय दुसऱ्या शेजारी परक्या बरोबर विचार करेल का एवढा त्या नाही ते तर आहेच. मग. ऐक ना तू जेवली का नाही? काय बनवलं होतं आज? माणसाला. मी ना ते दम आलू दम आलू मस्त बनवले होते. असा. जेवायचे अजून हा. ते गेले बाहेर. हम्म. म्हणून आता ते म्हणे मी येतो म्हटलं चाली चक्कर मारून येऊ का संध्याकाळी चाल माझ्या बरोबर असं. हा जाऊ ना आपण ते आले की. हा मग तुमचे जेवण खाऊन आवरले का? हा हा मग मला सांग. तुला माहिती माझा नवरा कधी नाही म्हणतो का? माझा नवरा तसं नाही फक्त- म्हणती. हा. एक काम कर तुझे जेवण झाले का मला फोन कर मग मी येते. मग त्या हिच्याकडे जायचंय संगीकडे जायचंय जरा. हा चालेल ना हा? जाऊ आपण. हा. बरं का? हो हो आणि मला ब्लाऊज बी टाकायची एक दोन. हा गा आता ही थोडं ऊन उतरू दे. बरं ऊन उतरल्यावर जाऊ लय ऊन चालेल फक्त मग येऊ अगं. का आता मी? बस ना ग. नको आता ते येतील जेवायला वाट पाहते मी आता. बरं मला ठीक आहे. जेवायचंय. हो अरे देवा हिला खीर द्यायची विसरूनच गेले मी. तशीच गेली निघून बिना खीरची. जाऊ दे येईल ती परत. वहिनी हा वहिनी वहिनी हा वहिनी आता बाई बाबू आयो ये जेवा अहो काय झालं? शिवा अहो काय झालं? अहो बोला ना शिल्पत भाऊ. शिल्पत भाऊ काय झालं तुम्हाला? बाबूराव बाबूराव अहो, काय झालं ताईला? अहो काय झालं सांगा ना तुम्ही. अहो बोलता का? बया काय झालं असेल यायला? अहो खडा बोला ना. अरे काय बोलत वहिनी बाबूराव अहो काय झालं बोलला ना. काय झालं मानवऱ्याला? जेवण त्याच्यावर काय दाट टाकली बाबूराव तुमची देवान धाड टाकली. नेमकं काय झालं बोलता का तुम्ही? देवान धाड टाकली म्हणजे हे बा माझी जायची आली. तुम्ही पहिले बोला बरं काय झालं तर. गाडी ना बाबूराव गाडी ना मला कधी बिघडच्या येऊन नाही दिलं त्यानं. नेमकं काय झालं मानव? परवा दिवशी मला वडा काय मी खाला नाही. नेमकं मानवऱ्याला काय झालं तुम्ही सांगा. 4 तुकडे झाले 4 तुकडे. आ? 4 4 तुकडे तुकडे. कसे 4 तुकडे झाले? कसे 4 तुकडे झाले? एक तंगड त्या गटरीत पडेल एक तंगड या गटरीत पडेल. न्याला ॲम्ब्युलन्स मध्ये टाकून 4 तुकडे होते मानवऱ्याचे. ॲम्ब्युलन्स मध्ये टाकून न्याला
म्हणलं मी आता आहे ना, म्हणलं मी आता पहिले बायकोला कळतो. कुठे कसं काय झालंय? अहो ते मला ते आणायला गेले होते ना बाया कानातले. मला म्हणतील काहीतरी खायला घेऊन येतो म्हणे. असं कसं होऊन गेलंय? गडीचं गडळ झालं वहिनी. नवरा बारका नवरा नाही गो. शिरपतराव का बरोबर राहिले? काय झालं? अरे काय झालं का बरं? सांगा ना मला, कोणतरी काहीतरी सांगा ना. बाबूराव बाबूराव या बाबराचं काय झालं? गाडी नाही लय चांगला होता. सोन्याच्या कानातली सोडवाय गेले होते माहिती. आपलं काय नाही, वहिनीला सोडून गेला. बहिणीला एवढा चांगला नवरा कुठे भेटला आता? नवरा पाहिजे. बेटा पट्टाचं नाही भेटणार. कुठं कुठं पडेल हे? गेला दवाखाना ॲम्ब्युलन्स मध्ये नेला घालून. ॲम्ब्युलन्स मध्ये घेऊन गेले मानवऱ्याला. मला काऊन नाही घेऊन गेले त्या ॲम्ब्युलन्स मध्ये? झाले गेला का टपकला का लगे? ॲम्ब्युलन्स मध्ये कधी बसले नव्हते. बहिणी आता कोणाला लावं म्हणल? तेव्हा ठोक्या बांधल्या कुक केलं लगेच. मला त्या ॲम्ब्युलन्स मध्ये बसवायचं होतं नाही आहे ना. मला नको बाई. सगळं सुख गेलं पण त्या ॲम्ब्युलन्स मध्ये बसवलं नाही. आता आहे ना, तर आता मी काय करतो, वहिनी रडू नका. मी काय म्हणतो, तीर्थर भाऊ तीर्थर बाबूराव काय हो तुम्ही? एकटेच गेले का? तोंडाला बाबूराव होती बायको. वहिनी बाबूरावची तरी आता गेला ना, बाबूरावच म्हणाला आता. लय चांगला नवरा. वहिनी तोंडाला वहिनी मानवरा ॲम्ब्युलन्स मध्ये तर वाटत असं. येता जाता म्हणायचं रे, सम्या केळं घे, पेरू घे, सगळे झाड लावून ठेवेल त्याला. लय मोकळा म्हणायचं होता. मला तर म्हणायचं शिरपतराव कधी जाय तू वहिनी आहे घरी तुझ्या लय करता. नवरा बायकोचं प्रेम शिरपतराव, इतकं प्रेम इतकं मानवरा कधी प्रेम. भांडला नाही. वहिनी बाबूराव बाई ॲम्ब्युलन्स मध्ये गेले. ॲम्ब्युलन्स मध्ये काय झालं? ॲम्ब्युलन्स मध्ये मी गेले ते बसून नाही गेले, झोपून गेले. काय झालं गं? बरं मी काय होतो, एक काम करा ना, त्या गाठीत तंगड पडेल ना, आम्ही तंगडे घेऊन येतो वहिनी. मानवराचे तंगडे मी पाय तंगड्याला तरी हात लावता येईल रे. बायकोचा हात लागू द्या, बायकोचा हात. तुझी खीरपुरी राहिली होती. गरम गरम खीरपुरी केली होती. मानवरा खाऊन नाही गेला ग काजल. खीरपुरीची वाढ कर ग. बरं मी काय होतो, रडू नका, तुझ्या पाहुणावळ्याला फोन कर आणि त्या लाकडे बिकडे फुलायची तयारी कर. बरं एक काम कर वहिनी, आता तू खीरपुरी बनव, जाता जाता नाड्या टाकून देऊ. बनव वहिनी, काही आम्ही बी खाऊ थोडीफार. मी काय म्हणतो, तुम्ही रडायचं थांबा, तुमच्या पाहुणे रावळ्याचे नंबर द्या, कारण गावात दौंडी द्यायला लावतो. तू कोण आलो त्याला ठेवून नाही, त्याला टॅप करून उचलावं लागेल. हा, वहिनी वास सुटल, वास. 4 तुकडे वहिले बनले कसं व्हायचं? नाही पण माझं तेव्हा काय संकट आणलं रे. हॅलो थांब, हॅलो बाबूराव गेले बघा. ऐकूनच कसं तरी होतं. काय गेली बाबूराव? बाबूराव मी एवढं मोठ्या घरात कसं काय जोडून गेली बाबूराव तुम्ही? वहिनी घाबरू नको, हॅलो. आहे आम्ही. मी काय म्हणतो, तू बसू नको, बाका बाजार बिजार कोण आण का फोन करू सांगू. मी एक काम करतो आता, नाही मी गावात कानातले कोण आणलं तू सांग, एक काम कर, गणपेला सांग, गणपी घेऊन ये. थांब वहिनी थांब ना. कानातले नाही पाहिजे, काय घेऊन येणार आहे कानातले? हॅलो गणपतराव, ऐक ना, ते लाकडं बिकडं ते मडकं सगळं घेऊन ये. लाय आण बघा, लाय चांगलं त्याला. लय वाईट झालं रे. हा बाय बाबा, त्याला लायला आवडतं, त्या गोणीभर लाय आण. चिल्लर आण तू चिल्लर बरं वहिनी, वहिनी लाय किती त्याला लायला आवडतं त्या. नाही दहाव्याला घालते खीरपुरी. शिरपत असं नव्हतं व्हायला लागत रे. भले तू गेला असता, तो राहिला असता. तुम्ही कशी गाडीवर बसून घेऊन जात होते त्याला कुठं? आणि अजून असा माग बसायचा, पुढं मुडका काढायचा.
लय दिवस आठवला आता कधी मला मला पेट्रोल टाकून दिलं नाही त्यानं असं वाटतं आणि माझ्या कधी 1 रुपयाचं पेट्रोल टाकलं नाही त्यानं माझ्या गाडीत. बरं जाऊ दे कधी जर गेलो ना बेकार पेल्याची मला कधी होऊन नाही देणं. पेट्रोल भेट होती ते लय पेट्रोल प्यायची ते आता त्याला जाळा पेट्रोल आणायला लागेल ना लय घाबरायचे. जाळाला पेट्रोल आणायला मी लागेल. जर पेट्रोल टाकायला गेलो ना लांब उभं राहायचं पंपापासून नको भाऊ मला बी वाटत. काय करू गं, काय करती? हा ना बाई कसं काय झालं असं लय भारी माणूस बाबूराव सारखं माणूस होणार नाही 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 आता. गेल्याचं झालं मी काय होतो हार काय मोठा लय भारी होत ना. अगं बाबराव या काही नाही अरे बाबराव या काय? वहिनी, वहिनी. ए, आवताचे. अगं काय रडते बाय डावाला अरे मग मला काय झालं पाय दाखव. मला काय झालं अरे हाय 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 हाय. पोरे पाय मारे काय झालं पायाला तुमचे पाय तुकडे झाले होते ना ओय तुम्ही अकोलाच मध्ये गेले होते ना कोण मारलं तुला शिरपतराव. शिरपतराव काय रे शिरपतराव म्हणे. बाबूरावचं भूत आलं काय म्हणजे काय ए, झालं बघू. पाय पाय हाय ना आणि सरळ आहे ना सरळ आहे ना Clear भूत आहे, नाही हा? भूत नाही ना. खिरपुरी गेलेली होती खायला आले ते खायला आले हे भूत तर नसेल ना. अरे बाबूराव आहे ना अय, ते झाली का मऊ झाली कोणाची त्या बाबरावची कोणता बाबूराव खाली आळीचा आणि मला काय माहिती म्हणजे खाली आळीचा बाबराव गेला मग काय अरे आम्हाला वाटलं मग काय झालं? मग हिला काल रडतोय? मला मा घराजवळ काल रडतो कुठं? मा बायकोला घेऊन नाही 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 तिला म्हणलो बाबूराव गेला हा. पण हिचा नवरा गेला असं नाही म्हणलो मग? बाबूराव गेला फक्त खाली आळीचा त्या आवता सांगा काय तुला माहिती होतं ना मी कुठे गेलतो म्हणून हो तुम्ही कानातले आणायला गेले होते आणि ना. बॅग? येतं म्हणे की 4 तुकडे झाले तो रामी पण तुम्हाला अक्कल तुमचा आहे. नवरा गेला तो म्हणे. बाबूराव गेला आणि तुम्ही इकडे खायला रडायला आले. मी तो नाव नाही घेतो तो खाली आळीचा नाही का राम्याचा भाऊ हा, माहिती तो, हा. तो बाब्या हा. तो उडवलं ना गाडी 4 तुकडे झाली ती. हो, पण मग तो मेल्यावर ए, शिरपतराव चुकीचं आहे गाडी असं हायला किती रडलो बरं मी. तू काल हसा हा मी यांचा आवाज ऐकून आलो आवाज आला ना मी नेटकीच येऊन गेले होते मोठ मोठ रडत होती. तू अहो तिने खिरपुरी केली होती आम्हाला बाहेर जायचं होतं. म्हणजे- मी बोलवायला आले. अरे पण तो मला विचार जायचं ना आले. काय तू एक- अरे 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 खरंच बाबराव गेला अरे बाबराव खरंच गेलाय चांगलं चांगलं माणसाला घाल राहिला. माझ्या नवऱ्याला अरे मारायला. तू नाही रे तू नाही ना विचारा बरं तो बाबूराव म्हणजे तू बायकोचं कुकू पुसायला गेला अरे तो गेला तिच्या उलटू द्या ना. ये बाय म्हातारा माणूस होता. ए ये फोटो टाकले ते बाय उलटू द्या ना तिकडे त्याला. हा, बाय. मग माझ्या दारात येऊन काय रडायची गरज होती? याच नाव काय हा बाबराज हिचे इकडे काय मरायचं तर पडायचं. पाहिलं तुम्हाला बॉम्बला जायचं त्याच्या घरी जायचं त्याच्या घरी जायचं. हा. ते काय बरं, झालं चालेल, करा, बरं. मला आहे येऊ राहिलाय. ना मला सांगायचं आधी नाही लगेच रडायला यायला तो सारखा नालिक माणूस नाही कडे. काय भूक अक्कल आहे का तुम्हाला 4 तुकडे झाले म्हणे मी खरं 4 तुकडे झाले तुझे. यायला किती रडलो कसं दुखू राहिलं माहिती का माझं. हा? अरे पण तुम्ही मला फोन करायचे ना रे आम्हाला काय माहिती ये म्हणे 4 तुकडे झाले. अरे याचे रे त्या बाबरावचे अरे तुम्ही ऐकायला नाही अरे पण ते बिचारीचं पाहिलं का. पण तुझं ते घर तिकडं मौत झाली तुम्ही मग? काय बॉम्ब लायला मौत बाकी अजून मग तिकडे जायचं ना बॉम्ब त्या मारायला लय लोकांच्या म्हणजे गावात काय मला सांगतो वरून ते आयला मग तू बाबून ते घेऊन ये, सामान घेऊन ये. चालू सामान आणायला. पाहिलं का? गणपेला फोन करा आता. फोन कर. नाही नाही त्या मावतीला सण यायचं आणि मला काय म्हणे पोहे लागतात का, मुरमुरे लागतात का म्हणे तोंडात टाकायला कोणाला लागायचं होतं? अरे त्या बाब्याला किती लाय आवडायचं पाऊस झाडे मुरमुरे लागतात ए, अरे मी नाही मी नाही ना. अरे बाबू, नाही नालायक माणूस पाहिजे का. गावातला माणूस आहे तिकडे? माझ्या दारात येऊन लढू हा. लागला. काही करायचं काही सांगा अरे त्या बाबरावची अरे बाबा मी सिन्नरला गेलतो ये बाबा तुझ्या कानातले ना फुलं आणायला गेलतो आलं असेल मरुदी बिली अरे पाय. इतकं रडलो बाबूराव मला वाटलं यायला खरंच चांगला रडली, माणूस खरंच होता. रडली. हा? काजल बिले रडली. ती वहिनी उकडून गेली माहिती का. अरे जिथे पण असताना तुम्ही एवढे रडले तर खरं मेल्यावर किती रडशाल तुम्ही मग आता कमी रडू आता अर्धा आता रडलो नाही येड्या आता मेलो काय अरे पण तुम्ही रडायची जिथे पण खायला रडली बा दाराची गरज. याच्यामुळं अरे हाले नाले काही अरे याला काय तू माणूस आहे? नाही सांगतो तुम्हाला राग आला असता अरे पण तुला माहिती आपल्या गावात बाबराव नाव दोन आहे ऐकून घे बाबूराव त्याला कोणता बाबराव आहे पण हिने विचारलं नाही कंच बाबूराव गेला अहो पण तुमच्या तुमच्या दारात आले ना. अरे तिला एवढी डोक्यात आहे का बावाली बायको मी म्हणलं बाबूराव गेला फक्त मग प्रेमापोटी लागली ती रडायला. मग हा. ज्या घरी माणूस गेला याने त्याच्या घरी जाऊन रडावा ना मग हा? आख्या माझं तिकडे मग तुम्ही इकडे खालाय आख्या माझं तिथे म्हणजे दवाखान्यात त्याच्याबरोबर बावाली काढायची होती का तुला नाही नाही मग
सहज त्या गावात याचा डोळा तरी वहिनी हो. नाही डबल काय म्हणे एकटाच गेला म्हणे आंबोलस मध्ये तुम्हाला सोडून गेला. बापा म्हणजे हे सगळं डोळा म्हणलं तुमच्या कसं वहिनी मौतला जायचं असेल ना आता तिच्या नातेवाईकाला आमच्या मुलं जाईल मौतला मग बरं ती वहिनी म्हणे ॲम्ब्युलन्सची हाऊस म्हणे त्यांना त्याची इच्छा पुरी राहून जायला होती म्हणे झाली असेल पुरी म्हणजे मला ॲम्ब्युलन्स मध्ये पाठवत होते काय तू हा? तिला आठव आलं तो आठव जोडा या ना. आठवलं म्हणते. हा यांना जोडा ना. ये बाय तुला एकच सांगत एवढं पुढे ना मौतला येईल तुम्हाला कोणला मला नाही. बोला त्या तिकडं. बाबाच्या भाऊतरी मी हा. येणार सुद्धा नाही ए मला लय दारू बाजार नाही नाही काय दारू पाजायचं जाईल मार की तू चल पडला. मौतला जाणं माझ मला नवऱ्याचा मर तुम्ही. कुत्रा. मौत झाली ना माझं भाषण राहते भाषण हा जाय सरळ गेले वा होय तू भाषण मग इड इड काय करत तुला जखमारी करायची हा लोकांच्या दारात तमाशा. आणि डबल येऊ नको. हल्लो ना आम्ही माझं फार काळीच उलट झालं ना बाबरा यायला काय हा काय करायला जावं, तुम्ही काय येणे लोकं. गावठी बाई सुखरूप आले बाई घरी हे देवच अरे मी पावला. जेवेल सुद्धा नाही माहिती का ए, मा जा, बायको बाबरा म्हणलं, मी तुम्ही काय आल्यावर जेवण म्हणतो? करू ऐक ना इग्न टळलं काहीतरी नाही मान नाही, इकडे विघ्न ठेवायचे टळलं मला. टळलं ते असेल काही बरं का हा, आयुष्य हा. वाढलं माझं. हा? खिरपुरी खाऊ घाला. हा ए चला तुम्ही खायला जाऊ दोघं, चला 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 हा का? स्वयंपाक केलेला हा, आहे. चला. नाही, काय हो, खायची चला. ती ना? ऐ नको बाबा मला लय दुःख झालं अहो, आता. चहाची खीर पुरीचं खाऊ पा हा चला चला चाललंय समा चाल चल. दोन वेळेस खा. त्या नाला नाही खाऊ घालणार मी हा ना चहा आहे ना. जिवंत माणसाला घाली तू मग ते